नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 107ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा काना एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहे. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये पूर्ण युनिवर्स मला अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमयी ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करायचा आहे. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे.
आणि पुन्हा तिथून श्वास घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया. आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करूया. चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवा. जे काही विचार येत असतील ते येऊ द्या, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण मारुती स्तोत्र म्हणूया. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारे अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळे प्राणदाता सगळा उठवे बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवगायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगन्दांतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळा रुद्राग्नी देखता कापती बहे ब्रह्मांडी माईलिने नो आवळे दंतपंगती नेत्रांगणी चालेल्या ज्वाळा भृगुडी दाठिल्या बळे पुच्छते मुडले माता किरडी कुंडले बरी सुवर्णकडी कासोटी घंटा किंकिर नागरा ठकारे पर्वतायसा नेटका सरपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्यल्य ते बरी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्रांद्री सारी घाद्रुण क्रोधे उत्पाटीला बळे आणीला मागुतीने इला आला गेला मनोगती मनासी टाकले मागे गतीची तुळना नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे त्यासी तुना कोठे मेरू मांदार दाखुडे ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपुच्छे करू शके त्यासी तुना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठे करोणिया भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासदी तुटती चिंता आनंदे बिंबदर्शनी हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळागुणी रामदासी अग्रगणु कपिकुळासी मंडणु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासदी इति श्री रामदासकृत संकटनिरसन
मारुती स्तोत्र संपूर्णम. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे स्वतःचं मत परखडपणे मांडायला शिका. यस, यावर आपल्याला चिंतन करायचं आहे. आपण बऱ्याच वेळा आपलं मत परखडपणे मांडत नाही. त्याला कारणं बरीच असू शकतात. एक तर आपल्याला ते मांडता येत नाही. त्याच्यानंतर कधीतरी आपण बऱ्याच वेळा घाबरत असतो. एक भीती असते मनामध्ये की हे मत आपण मांडलं तर समोरच्याला काय वाटेल, समोरचा कसा रिॲक्ट करेल, कसा रिस्पॉन्ड करेल, ही भीती असते. त्याशिवाय आपण मांडलेलं मत हे व्यवस्थित पोचेल की नाही हीही शंका मनामध्ये असते. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी असतात. हे तुम्हाला शोधून काढायचं आहे की तुम्ही तुमचं मत परखड मांडताना तुम्हाला काय, म्हणजे ती शंका आहे, भीती आहे, काय आहे हे कारण पहिले समजून घ्या आणि त्याच्यावरती मग काम करायला सुरुवात करा. शंका असेल तर का शंका आहे, का नाही तुम्ही ते पोहोचू शकत आहे असं जर वाटत असेल तुम्हाला लोकांपर्यंत, किंवा भीती असेल कुठल्या प्रकारची की समोरचा कसा रिॲक्ट करेल, रिस्पॉन्ड करेल किंवा काय होईल, तर ती भीती का वाटायला हवी. आपलं स्वतःचं मत जे काही असेल आपल्या विषयाच्या ज्ञानाप्रमाणे, माहितीप्रमाणे जर त्याच्यावरती आपलं एखादं मत असेल तर ते परखडपणे मांडता आलंच पाहिजे. तर नक्की यावर चिंतन करा आणि पुढच्या वेळेपासून आपलं मत जे आहे ते परखडपणे मांडायला शिका. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.